नमस्कार सर्वांना। भारतीय पारंपरिक पेहरावात मराठमोळ्या नऊवारी साडीचं एक स्वतःचे स्थान आहे। महाराष्ट्रात नऊवारी साडी मोठ्या प्रमाणात नेसली जाते। पूर्वीच्या काळी महिला नऊवारी साडीच नेसायच्या। महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक पेहराव म्हणजे लुगड, यालाच नऊवारी म्हटले जातं। सध्या नऊवारी साडी फक्त शाळा, कॉलेजचे समारंभ, सण आणि लग्न कार्यातच वापरली जाते। मात्र या नऊवारी साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत, ज्या आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मराठा पद्धतीची नऊवारी। मराठा पद्धतीची साडी नेसायची असल्यास त्याकरता जास्त नक्षीकाम केलेल्या साड्या नेसाव्या। या पद्धतीच्या साडीमध्ये ओचा मोठा असतो। ही नऊवारी साडी नेसताना त्याचा काष्टा पायगोळ मोठा राहील अशा पद्धतीने ही मराठा नऊवारी साडी नेसली जाते। ब्राह्मणी पद्धत। ब्राह्मणी पद्धतीची साडी जास्तीत जास्त विवाह विधींच्या वेळी नेसली जाते। ही साडी नेसल्यानंतर या साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेकडे खोचला जातो, त्याला ओचा म्हटले जाते। हे या साडीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। या साड्यांच्या निऱ्याचा घोळ जास्त असतो। पेशवाई पद्धत। पेशवाई पद्धतीची साडी ही ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच नेसली जाते, परंतु पेशवाई पद्धतीची साडी नेसण्यासाठी भरजरी साडीचा वापर केल्यास ही साडी उठून दिसते। लावणी पद्धत। या पद्धतीची साडी लोक नृत्याच्या वेळी नेसली जाते। ही साडी शरीराला घट्ट बसेल अशा पद्धतीने नेसली जाते। त्याचबरोबर या साडीच्या पायाकडचा घोळ देखील कमी ठेवण्यात येतो। तसेच ही साडी नेसताना या साडीचा काष्टा असा काढला जातो। कोळी पद्धत। कोळी पद्धतीची नऊवारी जास्त करून कोळी समाजातील महिला नेसतात। ही साडी थोडीशी वर नेसली जाते। ही साडी कोल्हापूर पद्धतीप्रमाणे गुडघ्यापर्यंत नेसतात, तर या साडीचा पदर कमरेला गुंडाळला जातो। या पद्धतीच्या साड्या नेसण्याकरिता मोठ्या फुलांचे नक्षीकाम केलेल्या साड्या नेसल्या जातात। कोल्हापुरी पद्धत। या पद्धतीची साडी ग्रामीण भागातील शेतकरी महिला नेसतात। शेतात काम करताना साडीची अडचण येऊ नये आणि शेतात काम करणे सहज सोपे जावे याकरता कोल्हापुरी पद्धतीची साडी नेसली जाते। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नऊवारी साडीच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।